नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भौमितिक रचना हा घटक अभ्यासणार आहोत। मागील इयत्तेमध्ये आपण रेषा शिकलो। रेषा म्हणजे काय, तर रेषेला मर्यादा नसते, त्याचे किरण जे आहे दोन्ही टोकांनी पुढे पुढे जात राहतात। रेषाखंड म्हणजे काय, जी रेषा खंड पावते त्याला रेषाखंड म्हणतात। कोन म्हणजे काय असते, तर कोन सगळीकडे कोन आहे। तुम्ही आता ज्या रूम मध्ये बसलेले आहात, अभ्यास करायला बसलेले आहेत किंवा ज्या पुस्तका तुम्ही अभ्यास करत आहे किंवा ज्या वहीवर तुम्ही लिहत आहे त्याचा कोपरा म्हणजे काय असतो, कोन असतो। हे लक्षात ठेवा। हे बघा, इथे कोन तयार झाला, या पुस्तकाला एक कोन तयार झाला। प्रत्येक चौकोनी आयताकृती वस्तूंना जे आहे कोन असतात, कोपरे असतात। समजलं तुम्हाला? आता कोन दुभाजकचा सुद्धा आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे। आता या इयत्तेमध्ये कशा कशाचा अभ्यास करायचा आहे ते आपण पुढे पाहू। त्याचप्रमाणे सराव संच 1 चा सुद्धा अभ्यास करूया। तर पहिल्यांदा आपण थोडं समजून घेऊया की कोन दुभाजक म्हणजे काय, अँगल बायसेक्टर। तर या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे। कशाची आकृती दिलेली आहे, कोनची आकृती दिलेली आहे। तर या ठिकाणी त्याचं नाव आहे ABC। या कोन दुभाजकामध्ये दोन समान भाग करतो। कोणतं किरण, तर BM। म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, याच्यासाठी आपल्याला मदत लागेल ती म्हणजे कंपासची। आता काय करायचं आहे आपल्याला, कंपासचं टोक या ठिकाणी B बिंदूवर ठेवायचं आहे, म्हणजे कोपऱ्यावर ठेवायचं आहे। आणि नंतर जे आहे आपल्याला कंस पाडायचे आहेत, 2 कंस पाडायचे। आणि जेव्हा आपण कंस पाडले तर हेच जे आहे, हेच अंतर घेऊन जे आहे आपल्याला या ठिकाणी परत कंस तयार करायचे आहेत। आता माझं अंतर थोडंसं कमी जास्त झालेलं आहे। तर अशा प्रकारे मग या जिथे हा बिंदू तयार होतो, या ठिकाणी यांचा छेदनबिंदू तयार होतो, त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे। आणि त्या बिंदूला नाव दिल्यानंतर जे आहे BM हे एक जो आहे रेषा तयार होईल, कोन दुभाजक तयार होईल। ह्या कोन दुभाजक जो आहे तर काय करेल, तर ABC चे 2 समान भागात जे आहे विभाजन करेल। म्हणजेच आपण बोलू की किरण BM हा कोन ABC चा दुभाजक आहे। कळलं तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच तुम्हाला दिलं की किरण BM हा कोन ABC चा दुभाजक आहे। ठीक आहे। नंतर रेषाखंडाचा लंब दुभाजक अभ्यासणार आहोत आपण। आता रेषाखंड म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रेषा आणि रेषाखंडामध्ये फरक काय आहे। आता आपल्याला कोणत्याही सेंटीमीटरची रेषाखंड घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण 4-5 सेंटीमीटरची रेषाखंड घेतलेला आहे। ठीक आहे। नंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे की या रेषाखंडाच्या एका टोकावर आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त जे आहे आपल्याला अंतर घ्यायचं आहे। आपल्या पेन्सिल आणि कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे। आणि नंतर जे आहे एक खाली, एक वरती आणि एक खाली असे 2 कंस करायचे आहेत। त्याचप्रमाणे डाव्या बाजूला सुद्धा टोक ठेवायचं आहे आणि एक खाली आणि एक वरती असे जे आहे आपल्याला कंस पाडायचे आहे। आणि नंतर जे आहे हे दोन्ही छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे, याला नाव द्यायचं आहे आपल्याला। समजा आपण या रेषाखंडाला नाव दिलेलं आहे AB। आपण या छेदनबिंदूंना नाव देऊ PQ। आणि हे जे बिंदू आहेत हे आपण व्यवस्थित त्याच्यावर रेषा काढणार आहोत। तर ही जी रेषा आहे ही रेषा काय झालेली आहे, तर या रेषाखंडाची AB या रेषाखंडाची काय झालेली आहे, तर लंबदुभाजक झालेली आहे। मग आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे की रेषाखंडाचा लंबदुभाजक घ्या। हा 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड PS काढायचा आहे। इथे PS काढलेला आहे, त्याला लंबदुभाजक काढा आणि त्याला रेषा CD हे नाव द्यायचं आहे। आता रेषा CD लंबदुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय कराल, तर माप कोन CMS बरोबर किती अंशाचं असलं पाहिजे, तर 90 अंशाचं असलं पाहिजे। म्हणजेच लाईन PM
आणि लाईन SM हे बरोबर आहेत का? तर हो, आपल्याला हे बरोबर मिळतील, म्हणून याचं उत्तर हो येईल. आता आपण डेमोसाठी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी AB हा रेषाखंड काढला होता, बरोबर आहे. तो किती सेंटीमीटरचा काढला हे मला माहिती नाही, परंतु आपण मोजूया. आपण तो अंदाजे काढला होता. जसं की आता या ठिकाणी जे आहे 0 पासून या ठिकाणी 4च्या पुढे 4 रेषा आहेत, बरोबर. तर मग आता मधली रेषा जी आहे आपल्याला छेदनबिंदू म्हणजे या ठिकाणी जो आपली रेषा आपल्या रेषाखंडाला टच होते ती 2 आणि 2 रेषा म्हणजे 2 सेंटीमीटर 2 मिलीमीटर वर काय होतं आहे तर टच होतं आहे. म्हणजे इकडे सुद्धा काय आहे 2 सेंटीमीटर 2 रेषा आहेत आणि 2 सेंटीमीटर 2 मिलीमीटर अशा रेषा काढलेल्या आहेत 2. तर अशा पद्धतीनं आपलं जे आहे उत्तर अगदी बरोबर आहे की AB लाईन AB बरोबर लाईन BO, याला आपण नाव देऊया BO. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीनं अगदी सोपं हे रेषाखंडाचा लंबदुभाजक आपल्याला काढायचं आहे. नंतर त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजकाचा गुणधर्म सुद्धा आहे या ठिकाणी. तर त्रिकोण PQR हा कोणताही त्रिकोण काढायचा आहे. कोणताही, मग काटकोन त्रिकोण असू शकतो, विशालकोन त्रिकोण असू शकतो किंवा लघुकोन त्रिकोण असू शकतो. कंपासाच्या सहाय्याने त्रिकोणाचे 3ही कोन आपल्याला दुभागायचे आहे. या ठिकाणी परत कंपास आहे आणि जे आहे आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा कंस करायचे आहेत आणि यानंतर हेच अंतर घेऊन या कंसांवर जे आहे आपल्याला ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा कंपासाचं टोक ठेवलं होतं त्याच्याच समोर आपल्याला काय करायचं आहे तर कंस पाडायचा आहे आणि तिथे छेदनबिंदू बघा अगदी व्यवस्थित जो आहे त्या छेदनबिंदूवर आपलं काय आलेलं आहे किरण येणार आहे, त्याच्या अगदी समोर करायचं आहे. नंतर घाबरायचं नाही आहे, मला येत नाही जमत नाही असं करायचं नाही. मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते की या ठिकाणी जे आहे आपण पहिल्यांदा कंपासाचं टोक ठेवलं होतं. आपण कुठलंही असं अंतर घेतलेलं आहे जे ठराविक नाही आहे, जास्त नाही घ्यायचं, थोडंसं कमी घ्यायचं अर्ध्यापेक्षा, आणि दोन्ही टोकाकडे त्याच अंतराने जे आहे आपण चाप मारायचे आहेत. मारले चाप, मग नंतर जे आहे त्या मारलेल्या खुणेवर किंवा मारलेल्या कंसांवर आपल्याला आपलं जेवढं अंतर होतं तेवढं अंतर ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर परत त्याला क्रॉस म्हणजे X काढायचं आहे. आता या छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे, त्या छेदनबिंदूला आपल्याला काय द्यायचं आहे तर नाव द्यायचं आहे. या ठिकाणी आपण A हे नाव दिलेलं आहे. आणि नंतर परत पुन्हा जे आहे थोडं अंतर घ्यायचं आहे. इथे आपण अंतर घेतलेलं आहे आणि कंपास उचलून नंतर परत जे आहे आपल्याला काय करायचं आहे तर 2 मिळालेला आहे बरोबर अगदी समोर. तिसऱ्या ठिकाणी पण तसंच करायचं आहे. या ठिकाणी थोडं अंतर कमी घेते या ठिकाणी आणि नंतर इथे ठेवून जे आहे समोर अगदी बघा आपल्याला मिळतोय. आणि ही किरण जे आहे आपल्याला त्याच्या पोटातून ज्या बिंदूतून आपण हे छेदनबिंदू तयार केलेले आहेत त्याच्या पोटातून काय करायचं पुढं किरण वाढवत जायचं आहे. तर हे तीनही कोनदुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच ते एकसंपाती आहेत. या संपात बिंदूला आपल्याला परत एक नाव द्यायचं आहे, ते म्हणजे इथे I नाव दिलेलं आहे. आता त्रिकोणात I पासून त्रिकोणाच्या बाजू PQ इथे दिसते आपल्याला, PQ QR व PR वर अनुक्रमे IA IB IC हे लंब काढायचे आहे. या तिन्ही लंबांची लांबी मोजा. काय दिसते तर आपल्याला दिसते IA बरोबर IB बरोबर IC याचा आपल्याला अनुभव येतो की हे सर्व जे आहे बरोबरीत आहे हे आपल्याला समजतं. तर हा झाला त्रिकोणांच्या कोनांच्या दुभाजकांचा
गुणधर्म. आता आपल्याला काय करायचं आहे, बाजूंचा गुणधर्म शिकायचा आहे. तर त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म. आता काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा कृती करायची आहे की पट्टीच्या साहाय्याने एक लघुकोन त्रिकोण काढायचा आहे. कोणत्याही स्वरूपाचा आपण लघुकोन त्रिकोण काढूया. लघुकोन त्रिकोण कसा असतो बरं, तर तो 90 अंशापेक्षा कमी असतो. ठीक आहे. मग आपण हा लघुकोन त्रिकोण काढलेला आहे. मग आता काय करायचं आहे, आणि एक विशालकोन त्रिकोण काढायचा आहे. तर या ठिकाणी विशालकोन त्रिकोण काढूया आपण. विशालकोन त्रिकोणाचं माप काय असतं बरं, तर 90 अंशापेक्षा जास्त असतं. मला माहिती नाही आहे ही किती अंशाचे आहेत ते, परंतु लघुकोन त्रिकोण हा 90 अंशापेक्षा लहान असतो आणि विशालकोन त्रिकोण जो आहे तो 90 अंशापेक्षा जास्त असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या त्रिकोणांच्या आकृत्या तयार होतात. ठीक आहे. आता करायचं आहे आपल्याला की प्रत्येक त्रिकोणांच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती आहे हे याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक ज्या बिंदूत मिळतात त्या बाजूला सी हे नाव द्यायचे आहे. त्याला सी हे नाव द्यायचे आहे. आणि सी बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतची अंतरे मोजायची आहे. आपल्याला काय दिसते, तर काय दिसेल, पहिल्यांदाच आपल्याला उत्तर इथे मिळेल की CX, CY आणि CZ हे काय आहे, तर समान आहेत. म्हणजेच एकसंपाती आहे. आणि लंबदुभाजकाचा संपात बिंदू कोठे आहे याचे सुद्धा आपल्याला निरीक्षण करायचे आहे. अंतर्मध्य आहे की बहिर्मध्य आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. नंतर आता ते आपण कच्च्या आकृतीद्वारे शिकूया. जर तुम्ही हेच जर समजून घेतलं इथे, तर माझा सराव संचाचा पुढील व्हिडिओ पाहण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही सुद्धा व्यवस्थितपणे करू शकता. आता या पहिल्यांदा आपल्याला लघुकोनाला आपण नाव देऊया त्रिकोण ABC. या विशालकोनाला देऊया PQ आणि R. पहिल्यांदा आपण जे आहे बाजू कोणकोणत्या आहे याच्यातला आहे, AB ही एक बाजू आहे, BC ही एक बाजू आहे, नंतर AC ही बाजू आहे. मग आपल्याला बाजूंचा काय करायचं आहे, लंबदुभाजक काढायचा आहे. मग कसं करायचं, आता या ठिकाणी आपल्याला तिन्ही रेषा कशा दिसत आहेत, तर वेगवेगळ्या अंतराच्या दिसत आहेत बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा ABच्या लांबीपेक्षा जास्त अंतर थोडंसं आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि नंतर जे आहे आपण याच्यासमोर बघा, या ठिकाणी एक इथे आणि एक इथे, नंतर हेच अंतर जे आहे आपल्याला A या बिंदूवर ठेवायचं आहे. आणि नंतर या ठिकाणी एक आणि या कंसाला एक छेद. आता या ठिकाणी छेदत नसल्यामुळे आपण काय करूया, हा कंस वाढवून घेऊया. म्हणजे आपल्याला दोन बिंदू मिळून गेलेले आहेत. एक या ठिकाणी मिळालेला आहे आणि एक या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच आपण काय केलेलं आहे, AB या बाजूवर जो आहे लंबदुभाजक काढलेला आहे. आणि इथे जे आहे हे जोडून घ्यायचे आहे. जोडून घेतले. आता आपण BCचा विचार करू. यामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी. नंतर सीवर जे आहे आपलं कंपासचं टोक ठेवूया. या ठिकाणी परत जे आहे आपल्याला कंस काढावा लागेल. आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत. इथे सुद्धा काय करूया, तर रेषा काढून घेऊया. आता ACचा विचार करूया. ACला सुद्धा अर्धापेक्षा जास्त अंतर घेऊया, थोडं अंतर वाढवून घेऊया. नंतर आता या ठिकाणी एक आणि इकडे एक A वर ठेवूया, ठिकाणी एक
आणि या ठिकाणी एक जात नाही, म्हणून आपण काय करूया तर इकडे वाढून घेऊया आणि या ठिकाणी सुद्धा वाढून घेऊया. तर आपल्याला 2 बिंदू मिळालेले आहेत. आणि त्या बिंदूंना जे आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे सर्व बिंदू ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आय नाव देऊया. आणि इथे P Q R. तर तुमच्या असं लक्षात येत असेल की या प्रत्येक बाजूवर आपल्याला एक काटकोन मिळतोय, बरोबर की नाही. आता या ठिकाणी आपला जो आहे परिकेंद्र हा लघुकोन त्रिकोणमध्ये जो आहे मध्ये मिळतो, तो अंतर्भागात असतो. म्हणजेच आपल्या इथे क्लिअर होऊन जाईल की त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. आता याला काय म्हणायचं, परिकेंद्र असे म्हणायचं. तर एकसंपाती म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकत्र येऊन एक आपल्याला मध्य मिळतो त्याला एक संपाती असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता लघुकोन त्रिकोणाचा जो आहे आपल्याला संपात बिंदू जो आहे अंतर्मध्य मिळालेला आहे, म्हणजे त्याला आपण परिकेंद्र असं म्हटलेलं आहे, बरोबर. आता जे आहे आपण विशाल कोनाचे जे आहे बाजूंवरून लंब काढण्याचा प्रयत्न करू. आता इथे जे आहे जागा कमी आहे म्हणून मी दुसरं पेज घेते. आता इथे एक विशाल कोनाची जे आहे विशाल कोन त्रिकोणाची आकृती काढून घेतली मी. त्याला आपण ABC हे नाव देऊया कोनांना. आता बाजू आपल्याला कळलेला आहे, AB ही एक बाजू आहे, BC एक बाजू आहे आणि AC ही एक बाजू आहे. हा कोणता त्रिकोण आहे तर विशाल कोन त्रिकोण आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, तर या बाजूंच्या अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचं आहे आणि एक चाप इकडे आणि एक चाप डाव्या बाजूला. ए वर जे आहे आपल्याला कंपास ठेवायचं आहे. कधी कधी काय होते, थोडंसं तुमच्या जे चाप आहेत ते कमी जास्त येतात, तर काही हरकत नाही. तो काय करायचा आहे तर परत आपल्याला तो मिळवायचा आहे, तो मिळतो, ठीक आहे. म्हणून काही घाबरून जाण्याचं कारण नाही, माझं येत नाही आहे काय. आपली पेन्सिल कधी कधी कमी जास्त जी आहे होऊन जाते, त्याच्यामुळे सुद्धा ते चाप द्यायला थोडं आपल्याला त्रास होतो. तो थोडंसं टोक आपल्याला काय करायचं आहे समोर करायचं आहे. नंतर आपल्याला मिळालेले बिंदू जे आहे ते जोडून घ्यायचे आहे. या ठिकाणी एक बिंदू मिळालेला आहे आपल्याला आणि हा बिंदू मिळालेला आहे, तर हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता आपण BCचा विचार करूया. BCला सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. या ठिकाणी C वर ठेवलं पहिल्यांदा मी आणि एक चाप दिला. नंतर जे आहे या ठिकाणी C वर ठेवून, तर आता आपल्याला बिंदू जे छेदनबिंदू मिळालेले आहेत त्यांना आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या ठिकाणी मिळालेलं आहे. मग हे काय करायचे आहे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता BC झालेला आहे. आता ACचा विचार करायचा आहे आपल्याला. अर्ध्यापेक्षा अंतर घेतलेलं आहे अंतर, आणि नंतर एक या टोकाला आणि एक या टोकाला. परत जे आहे A वर अंतर न बदलता आपल्याला चाप द्यायचा आहे. इथे फारच खाली आलेला आहे, काही हरकत नाही. आपण परत C वर ठेवूया आणि इकडे खाली देऊया. तर हे मिळालेले बिंदू जे आहे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर आता हे तिन्ही ज्या रेषा आहे आपल्याला कुठे मिळत आहेत तर
बाहेर मिळत आहेत. म्हणजेच मध्य किंवा परिकेंद्र कुठे मिळालेलं आहे तर बाह्य भागात मिळालेलं आहे असा याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी जे आहे काटकोन तयार होत आहेत. नंतर या ठिकाणी कळलं तुम्हाला.